Okay. So today we are going to start with biomolecules. Can you tell me what are the constituent of our balanced diet? आपलं जे काही बॅलन्स डाएट असते त्यामध्ये काय काय असायला पाहिजे एखादं बॅलन्स्ड? काय काय असायला पाहिजे? कार्बोहायड्रेट्स असायला पाहिजे जे की एनर्जी गिव्हर्स आहेत. काय आहेत? कार्बोहायड्रेट्स आर एनर्जी गिव्हर्स, एनर्जी प्रोड्यूस करतात, आपल्याला एनर्जी देतात. प्रोटीन्स काय करतात? ग्रोथ, वेअर अँड टेअर. ग्रोथ आणि काय देतात? वेअर अँड टेअर. प्रोटीन्स नंतर ना फॅट्स, पुढं लिपिड्स, मिनरल्स, वॉटर, हे सगळं कशामध्ये येतात? बॅलन्स डाएट मध्ये. व्हॉट आर द प्रोडक्ट ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स? आता कार्बोहायड्रेट्स आपल्या बॉडीमध्ये असतो तो सुक्रोज असतो, C12, सॉरी ग्लुकोज असतो, ग्लुकोज. आपल्यामध्ये जो कार्बोहायड्रेट फॉर्म होतो तो काय असतो तर ग्लुकोज. काय असतं? C6H12O6. हे सेलमध्ये असतंय आणि सेलमध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड जेव्हा येतंय तेव्हा ऑक्सिजन बरोबर ग्लुकोज ऑक्सिडाइज होते आणि ग्लुकोज ऑक्सिडाइज होऊन काय देत असते तर कार्बन डायऑक्साईड देते, वॉटर देते आणि ATP, 38 ATP, ॲडेनिन ट्राय फॉस्फेट. हे 38 ATP इन द फॉर्म ऑफ एनर्जी पॉवर हाऊस ऑफ द सेल मायटोकॉन्ड्रियामध्ये स्टोअर केलं जातं, जिथं आपण काय करू शकतो फ्युचरमध्ये एनर्जी ह्यातून युटिलाइज करत जाऊ शकतो. काय आहे? व्हॉट आर द प्रोडक्ट ऑफ डायजेशन ऑफ कार्बोहायड्रेट्स? कार्बन डायऑक्साइड, वॉटर अँड 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP. Yes or no? Yes. Next. Which constituent of diet is useful for building muscles? मसल बिल्डिंग साठी कोण लागतो? प्रोटीन्स. कोण लागत असतात? प्रोटीन्स. आणि प्रोटीन्स कोण देतात तर अल्फा अमायनो ऍसिड्स. प्रोटीन्स कोण देतात? प्रोटीन्स कोण देतात? कोण देतात प्रोटीन्स? अल्फा अमायनो ऍसिड्स. कोण देतात प्रोटीन? कोण देतात प्रोटीन? अल्फा अमायनो ऍसिड्स. ठीक. Which constituent of a diet is a source of high energy? Carbohydrates. एनर्जी कोण देतात? एनर्जी कोण देतात? Carbohydrates. Next. What is the genetic material of organism? Genetic material of organism is DNA. Deoxyribonucleic acid. ठीक आहे. So introduction, principal molecules of the living world. आता principal molecule of the living world मध्ये जिथं आपण राहतोय तिथं कार्बोहायड्रेट्स आहेत, फॅट्स आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, प्रोटीन्स आहेत. त्यानंतर ना आपल्या बॉडीमध्ये जे DNA आहे, डिऑक्झिरायबोन्यूक्लिक ऍसिड, RNA आहे, हे सगळं पार्ट ऑफ काय आहेत तर बायोमॉलिक्युल्स. हे सगळं कोणाचं पार्ट आहे? बायोमॉलिक्युल्स. असे मॉलिक्युल्स जे बायोलॉजिकली आपल्या बॉडीला काय आहेत तर रिलेटेड आहेत. बायोटिक फॅक्टरला. बायोटिक फॅक्टर, हु आर बायोटिक फॅक्टर? वी आर बायोटिक फॅक्टर. We are living organism, na? Who are we? We are living organism. So this is a biotic factor. So bodies of living organisms contain large number of different molecules which constitute with their structure. So they are also part of various physiological processes taking place in our body. Primary structural material of organisms are proteins and काय आहेत तर cellulose. आपली बॉडी जी बनली सेलमध्ये जे फ्लुइड आहे तो कोण आहे तर सेल्युलोज आहे. प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर ना पुढचं सगळं होत असतं. काय? प्रोटीन सिंथेसिस झालं की पुढच्या सगळ्या गोष्टी घडत असतात आपल्या लाईफमध्ये. हा. सो प्रायमरी स्ट्रक्चर ऑफ मटेरियल ऑफ ऑर्गॅनिझम्स आर हॅव्हिंग प्रोटीन्स अँड व्हॉट? सेल्युलोज. सो बाय मीन्स ऑफ अ युनिक प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस. कोणत्या प्रोसेस ना? मग फोटोसिंथेसिस मध्ये 6 कार्बन डायऑक्साईड, 6 वॉटर मॉलिक्यूल, क्लोरोफिल, सनलाईट घेतली तर आपला कार्बोहायड्रेट आणि काय मिळतंय तर ऑक्सिजन. काय मिळतंय?
कार्बोहायड्रेट्स आणि काय मिळतंय? ऑक्सिजन. कार्बोहायड्रेट्स आणि काय मिळतात तर ऑक्सिजन. So by means of a unique process of photosynthesis, plant produces a carbohydrates. Plant utilizes the minerals absorbed by the roots to produce protein. Lipids are the main ingredient of the vegetable oils. जेवढे काही vegetable oils आहेत त्यामध्ये मेन इंग्रेडियंट्स कोण आहेत तर लिपिड्स आहेत. अँड मिल्क फॅट्स मध्ये पण कोण असतात तर लिपिड्स. न्यूक्लिक ऍसिड कॉन्स्टिट्यूट द जेनेटिक मटेरियल ऑफ ऑर्गॅनिझम. डीएनए असू दे किंवा आरएनए असू दे. आरएनए रायबोसोमल आरएनए मध्ये पण टाईप असतात एमआरएनए, आरआरएनए आणि टीआरएनए, जे मेसेंजर आरएनए, ट्रान्सफर आरएनए आणि रायबोसोमल आरएनए इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करण्याचं काम करत असतात. ह्या चॅप्टर मध्ये आपण फोकस कशावरती करणार आहे? ह्या चॅप्टर वरती आपण फोकस कशावरती करणार आहे तर कार्बोहायड्रेट्स वरती, प्रोटीन्स वरती आणि न्यूक्लिक ऍसिड्स. कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ऍसिड. आता सगळ्यात पहिला कार्बोहायड्रेट्स. हु आर कार्बोहायड्रेट्स? कार्बोहायड्रेट्सचं नावावरनच समजते का बघा. हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणतो आपण ह्याला. काय म्हणतो आपण ह्याला? हायड्रेट्स ऑफ काय म्हणत असतो तर कार्बन. हायड्रेट्स ऑफ कार्बनला काय म्हणत असतो? हे बघा, कार्बोहायड्रेटचा नॉर्मल फॉर्म्युला मोस्टली असा दिसलाय C6H2O काय दिसलंय तर Y. सो हायड्रेट्स ऑफ कार्बन. हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणून त्याला काय म्हणतात तर कार्बोहायड्रेट्स. काय म्हणतात? काय म्हणतात? कार्बोहायड्रेट्स. ओके. सो from the simple chemical reaction of many carbohydrates, it is understood that carbohydrates are polyhydroxy derivatives of aldehydes or ketones. हा, आता हे पॉलिहायड्रॉक्सी काय आहे हे नंतर न बघूया स्ट्रक्चरनं. सगळ्यात पहिला कार्बोहायड्रेट्स म्हणजे आपण काय म्हणतो तर हायड्रेट्स ऑफ काय म्हणतो तर कार्बन. आता फ्रॉम द सिम्पल केमिकल रिएक्शन ऑफ मेनी कार्बोहायड्रेट्स इट इज अंडरस्टूड दॅट कार्बोहायड्रेट्स आर पॉलिहायड्रॉक्सी. कोणाचे पॉलिहायड्रॉक्सी आहेत? अल्डेहाइड्सचे आणि कीटोन्सचे. आता सगळ्यात बेसिक स्ट्रक्चर तुम्हाला ड्रॉ करून दाखवते. ग्लुकोजचा आणि फ्रुक्टोजचा. कोणाचं स्ट्रक्चर ड्रॉ करून दाखवते? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ओपन स्ट्रक्चर दाखवते कारण आपण रिंग स्ट्रक्चर पण बघणार ह्यामध्ये. कसला स्ट्रक्चर बघणार? रिंग. आता इथं बघा कार्बन किती आहेत? 6. 1 2 3 4 5 आणि इथं काय आहे तर 6 कार्बन आहेत. ह्या 6 कार्बन मध्ये वरचा ग्रुप कोणता ग्रुप आहे तर अल्डिहाइड ग्रुप आहे. परत इथं काय आहे तर सेकंड कार्बन जो आहे त्याच्या राईट हँडला OH असतं आणि लेफ्ट हँडला काय असतं? H. परत हा थर्ड कार्बन आहे ना, थर्ड कार्बनच्या राईट हँडला H असतं आणि लेफ्ट हँडला काय असते? OH. हे असंच लक्षात ठेवायचं. पहिला कार्बन C डबल बॉन्ड OH आहे. हा, त्याच्या बाजू सेकंड कार्बन जो आहे त्याच्या राईट हँडला OH आणि लेफ्ट हँडला H. परत थर्ड कार्बन जो आहे त्याच्या राईट हँडला H आणि लेफ्ट हँडला OH. ठीक आहे. परत इथं OH आणि काय आहे तर H. परत इथं OH. राईट हँडला सगळ्यांचे OH असतात. परत इथं OH आणि काय असते? इथं पण H आणि इथं पण काय आहे तर H. हा ग्लुकोजचा स्ट्रक्चर आहे. काय आहे? हा. आणि फ्रुक्टोज मध्ये कसं असतं? कीटोनिक ग्रुप असतं. परत किती कार्बन असतात? 6. 1 2 3 4 5 आणि काय आहे तर 6. या 6 मध्ये सेकंड कार्बनला C डबल बॉन्ड असतो. इथं काय असतं तर CH2OH आणि इथं पण काय आहे तर CH2OH. हा C आहे, इथं OH असतं, इथं H, इथं H असतं. परत हा C डबल बॉन्ड. थर्ड कार्बन आहे ना हा. कितवा कार्बन आहे? थर्ड कार्बनला राईट हँडला H आणि लेफ्ट हँडला काय असतंय? OH. परत इथं OH आणि काय असतंय तर H. परत इथं OH आणि काय असतंय तर H. परत इथं OH, इथं H आणि इथं काय असतं तर H. हे 2 स्ट्रक्चर आहे. हा स्ट्रक्चर जिथं अल्डिहाइडिक ग्रुप आहे ह्याला काय म्हणतो आपण? हा ग्लुकोज आहे. जिथं अल्डिहाइडिक ग्रुप आहे त्याला आपण काय म्हणतो? हा ग्लुकोज आहे. नेक्स्ट हा वाला कोण आहे तर
फ्रुक्टोज आहे, दोन स्ट्रक्चर आहे. So from the simple chemical reaction of many carbohydrate, it is understood that carbohydrates are polyhydroxy. 1, 2, 3, 4 इथं किती आहेत तर 5 व्हायचे. इथं किती आहेत बघा 1, 2, 3, 4, 5 पॉलीहायड्रॉक्झी डेरिव्हेटिव्ह ऑफ काय तर अल्डिहाइड किंवा कीटोन. हे सिम्पलेस्ट कार्बोहायड्रेट्स आहेत, ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. आपण क्लासिफाय करतो फर्दर कार्बोहायड्रेट्सला की हायड्रोलायसिस नंतर ना किती युनिट्स मिळणार आहेत. बेसिक युनिट जे आहेत ते ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज असे तिघं आहेत. खूप सारे आहेत, त्यातले आपण 3 लक्षात ठेवायचे, ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि गॅलेक्टोज. ओके. So from the simple chemical reaction of many carbohydrates, it is understood that carbohydrates are polyhydroxy derivatives of aldehydes or ketone or the compounds which gives rise to such units on hydrolysis. किंवा असे कंपाऊंड्स जे हायड्रोलायसिस नंतर ना हे असे कंपाऊंड्स देतात, असे मॉलिक्युल्स देतात. सो सम कार्बोहायड्रेट्स लाईक ग्लुकोज, हा ग्लुकोज आहे, फ्रुक्टोज आर स्वीट इन टेस्ट. कसे असतात? गोड असतात. गोड असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? शुगर्स म्हणतो. द मोस्ट कॉमनली यूज शुगर इज सुक्रोज. सुक्रोज हा डायशकराइड आहे. आता डायशकराइड म्हणजे काय मी तुम्हाला सांगते. विच इज ऑब्टेन फ्रॉम द शुगर केन और शुगर बीट. सो द शुगर प्रेझेंट इन मिल्क इज कॉल्ड एज लॅक्टोज. जी शुगर लॅक्टोज मध्ये मिळते, जी शुगर मिल्क मध्ये मिळते त्याला आपण काय म्हणतो तर लॅक्टोज. आता हे जे कार्बोहायड्रेट्स आहेत ना, हे हायड्रेटेड पॉलीहायड्रॉक्सी डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्डिहाइड्स किंवा काय तर कीटोन. ह्याला नाव कार्बोहायड्रेट्स का आला तर हायड्रेट्स ऑफ हायड्रेट्स ऑफ हायड्रेट्स ऑफ हायड्रेट्स ऑफ कार्बन. ठीक आहे. इथं बघा हा स्ट्रक्चर दिलाय ग्लुकोजचा, फ्रुक्टोजचा आणि डायपोजचा. The Greek word for sugar is शक्कर. Hence carbohydrates are called as succarides. म्हणून कार्बोहायड्रेट्सला आपण काय म्हणतो? शक्कराइड्स. ग्रीक वर्ड शुगरला काय असतं तर शक्कर असतं, म्हणून आपण त्याला काय म्हणतो? शक्कराइड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? शक्कराइड्स. आणि हे शक्कराइड्स मेनली 3 टाइप मध्ये क्लासिफाय केलेले असतात. मोनोशक्कराइड्स, ऑलिगोशक्कराइड्स आणि पॉलिशक्कराइड्स. काय काय सांगितलं? मोनोशक्कराइड्स, ऑलिगोशक्कराइड्स आणि पॉलिशक्कराइड्स. मोनोशक्कराइड्स हायड्रोलायसिस नंतर ना, म्हणजे त्याचं हायड्रोलायसिस होऊ शकत नाही, सिंगल युनिटच आहेत ते. कोण आहेत? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ज्याचं फर्दर हायड्रोलायसिस पॉसिबल नाही आहेत, ते सिंगल युनिट्स आहेत. ऑलिगोशक्कराइड्स असे शक्कराइड्स ज्याचं हायड्रोलायसिस केलं की तुम्हाला 2 ते 10 मोनोशक्कराइड्स मिळतात. किती किती 2 ते 10. आणि ज्या केसमध्ये 10 पेक्षा जास्त मोनोशक्कराइड्स मिळतात हायड्रोलायसिस केल्यानंतर, काय केल्यानंतर ना, हा त्याला काय म्हणतो तर पॉलिशक्कराइड्स म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? काय म्हणतो आपण त्याला? पॉलिशक्कराइड्स. ठीक आहे. हेन्स कार्बोहायड्रेट्स आर ऑल्सो कॉल्ड एज शक्कराइड्स. Origin of the term carbohydrate lies in the finding their molecular formula. कारण मोस्ट ऑफ द फॉर्म्युला जर बघितला तर तो असा असतो CxH2OY. मग H2O म्हणजे हायड्रेट, हायड्रेट कोणाचा? कार्बनचा, म्हणून कार्बोहायड्रेट्स. हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणून कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल ग्लुकोज C6H12O6 किंवा फ्रुक्टोज आहे C6H12O6 असतो. ह्याला आपण लिहू कसं शकतो? C6H2O6. कसं लिहू शकतो? C6H2O6. तसंच सुक्रोज जर घेतलं तर सुक्रोज कसं लिहिणार आहे आपण? एकच मिनिट. सो इथं बघा परत सुक्रोज आहे C12H22O11 आहे ना, हा H22O11 म्हणजे H2O11. सो हायड्रेट्स ऑफ कार्बन, हायड्रेट्स ऑफ कार्बन म्हणून त्याला काय म्हणतो तर कार्बोहायड्रेट. स्टार्च जे आहे पॉलिशक्कराइड आहे. काय आहे? म्हणजे एन टाइम्स रिपीट झालाय. C6H10O5 कसं झालंय? एन टाइम्स रिपीट. सो H10O5 जे आहे ते H2O किती टाइम आहे तर 5 times. So again hydrates of carbon. Now next, as I told you, classification of carbohydrates.
Carbohydrates are classified into 3 broad groups in accordance with their behavior on hydrolysis. हायड्रोलायसिस केल्यानंतर ना काय प्रोडक्ट मिळतात? एक आहे की ज्यांचं हायड्रोलायसिस होतच नाही, जे सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहे, त्याला आपण काय म्हणतो तर मोनोसॅकराइड्स. काय म्हणतो आपण त्याला? मोनोसॅकराइड्स. ओके. ऑलिगोसॅकराइड्स हायड्रोलायसिस नंतर ना 2 ते 10 मोनोसॅकराइड्स देणार आहे आणि पॉलिसॅकराइड्स मध्ये मोनोसॅकराइड्स देणार आहे. आता मोनोसॅकराइड्स कोण आहेत? ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज जे आपल्याला माहित असायला पाहिजे. असे कार्बोहायड्रेट्स ज्यांचं फर्दर हायड्रोलायसिस होऊ शकत नाही आणि जे आताच सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आहेत आणि ते आताच. So monosaccharides do not hydrolyze further into smaller units of polyhydroxyaldehydes or ketone. So oligosaccharides on hydrolysis yield 2 to 10 units of monosaccharides and accordingly आता हे oligosaccharides आहेत ना जे 2 ते 10 युनिट देतात त्याला आपण डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, टेट्रासॅकराइड पेंटासॅकराइड्स असं म्हणतो. आणि पॉलिसॅकराइड्स गिव्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ मोनोसॅकराइड्स ऑन हायड्रोलायसिस. पॉलिसॅकराइड्स कोण आहेत सांगा? स्टार्च, सेल्युलोज, ग्लायकोजन. स्टार्च, सेल्युलोज आणि कोण आहे तर ग्लायकोजन. ठीक आहे, फाईन. आता हा चार्ट बघा. मोनोसॅकराइड्स do not hydrolyze into smaller unit. ग्लुकोज, फ्रुक्टोज, राइबोज, गॅलेक्टोज. ठीक आहे, फाईन. ऑलिगोसॅकराइड्स किती देतात? 2 to 10 मोनोसॅकराइड्स ऑन हायड्रोलायसिस. त्यामध्ये डायसॅकराइड्स आणि आपण डायसॅकराइड शिकणार आहे. सगळे डायसॅकराइड्स आपण बघतो. कोणते कोणते आहेत तर सुक्रोज. सुक्रोजचं हायड्रोलायसिस केलं की आपल्याला एक ग्लुकोज आणि एक काय मिळतं तर फ्रुक्टोज. माल्टोजचं हायड्रोलायसिस केलं की दोन्ही काय मिळतात तर ग्लुकोज मिळतात आणि लॅक्टोजचं हायड्रोलायसिस केलं की एक ग्लुकोज आणि एक काय मिळतं तर गॅलेक्टोज. समजतंय? नेक्स्ट ट्रायसॅकराइड्स. ट्रायसॅकराइड्स यील्ड 3 मोनोसॅकराइड्स. किती मोनोसॅकराइड्स यील्ड करतो तो? 3. आणि ते कोणते आहेत तर रॅफिनोज. 1 युनिट ऑफ रॅफिनोज मध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज, एक गॅलेक्टोज. रॅफिनोज जो आहे ट्रायसॅकराइड आहे ज्यामध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि एक गॅलेक्टोज. टेट्रासॅकराइड्स यील्ड 4 मोनोसॅकराइड्स. किती मोनोसॅकराइड युनिट असतात? 4. कोणते 4 असतात? स्टॅक्युओज. फॉर एक्झाम्पल स्टॅक्युओज मध्ये टेट्रासॅकराइड कोण आहे तर स्टॅक्युओज. स्टॅक्युओज मध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलेक्टोज. एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2 गॅलेक्टोज. हा चार्ट पाठ ठेवायचा. मोनोसॅकराइड्स मध्ये कोण कोण असतात सांगितलं मी तुम्हाला? ग्लुकोज, फ्रुक्टोज, रॅफिनोज, गॅलेक्टोज. ऑलिगोसॅकराइड्स मध्ये डायसॅकराइड्स, ट्रायसॅकराइड्स, टेट्रासॅकराइड्स. मग डायसॅकराइड्स मध्ये सुक्रोज, माल्टोज, लॅक्टोज. सुक्रोज एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज. माल्टोज 2 ग्लुकोज. लॅक्टोज एक ग्लुकोज आणि एक काय देते तर गॅलेक्टोज. ट्रायसॅकराइड्स मध्ये काय असतात? रॅफिनोज एक युनिट ऑफ इच. ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅलेक्टोज. आणि स्टॅक्युओज मध्ये एक ग्लुकोज, एक फ्रुक्टोज आणि 2. येस, बघा किती मोनोसॅकराइड्स आहेत? 20 टाइप ऑफ मोनोसॅकराइड्स आहेत. किती टाइप ऑफ मोनोसॅकराइड्स आहेत? अमायनो ऍसिड्स पण 20 आहेत प्रोटीन्सचे. तसंच कार्बोहायड्रेट्सचे मोनोसॅकराइड्स जे आहेत ते 20 टाइपचे आहेत. About 20 different monosaccharides are found in the carbohydrates. Disaccharides are the most common oligosaccharides. The 2 monosaccharides on units जे 2 मोनोसॅकराइड युनिट्स असतात त्यामध्ये जे डायसॅकराइड आहे त्यामध्ये सेम पण असू शकतात किंवा वेगळे पण असू शकतात. पॉलिसॅकराइड्स मध्ये स्टार्च इज कॉमन जे की फूड ग्रेन मध्ये असतं. सेल्युलोज आपल्या सेल वॉल मध्ये असतं. ओके, सेल्युलोज इज सेल वॉल आपल्या म्हणजे प्लांट सेलच्या सेल वॉल मध्ये. सेल्युलोज इज अ कॉन्स्टिट्युएंट ऑफ सेल वॉल ऑफ प्लांट सेल्स. एनिमल स्टोअर देअर बॉडी म्हणजे एनिमलचे फॅट असतात ना ते कशामध्ये स्टोअर करतात तर किंवा एक्स्ट्राचा ग्लुकोज कशामध्ये स्टोअर केले जातात तर ग्लायकोजन. नॉमेनक्लेचर. आता नॉमेनक्लेचर मध्ये काय असतंय? अल्डिहायडिक ग्रुप असेल तर अल्डोज आणि कीटोनिक ग्रुप असेल तर कीटोज. मग आता 2दा आहे कार्बन, 3दा आहे. अल्डो डायोज, ट्रायोज, टेट्राओज,
पेंटाओज, हेक्साओज. व्हॉट? आता इथं बघा, एक एक्झाम्पल देते. इथं बघा काय, हा C6H12O6 आहे. ह्यात तर काय समजणार नाही, जेव्हा पण मी स्ट्रक्चर ड्रॉ करत नाही. हा CH आहे, मग इथं CH काय आहे तर OH, किती टाइम आहे तर 4 टाइम्स आहे, आणि इथं काय आहे तर CH2OH. हे शॉर्टकट मधलं स्ट्रक्चर आहे. इथं कोणता ग्रुप आहे, किती अल्डिहाइड आहे, सॉरी एकच अल्डिहाइड आहे, कार्बन किती आहे 6, म्हणून ह्याचं नाव काय येणार आहे तर अल्डो हेक्झोस. काय येणार आहे? आता पुढं हा C डबल बॉन्ड आहे, इथं काय आहे तर CH2OH आहे, इथं CHOH आहे ट्वाइस, आणि इथं CH2OH. सांगा मला किती कार्बन आहेत सांगा. किती आहेत? 5 का 6 आहेत? 1 2 3 4 5. हा, मग आता ह्याचं नाव कीटो. का कीटो? कीटोनिक ग्रुप आहे. कीटो काय? कीटो पेंटाओज. काय नाव असणार आहे? कीटो कीटो पेंटोज. कीटो पेंटोज. कीटो पेंटोज. जर 7 कार्बन असले असते तर हेप्टोज, 6 कार्बन असले असते तर हेक्सोस. 6 कार्बन असले असते तर हेक्सोस. ठीक आहे, इथं बघा. According to the IUPAC system of nomenclature, general name for monosaccharide is glycose. जनरल नेम मोनोसॅकराइड साठी काय तर ग्लायकोज आहे. So monosaccharides with one aldehydic group is called as aldose, while that of one ketonic group is called as what? Ketones. एका अल्डिहाइडचा aldose, एक कीटोन असेल तर ketones. These names are further modified in accordance with the total number of carbon atoms in monosaccharides. 6 कार्बन होते, ग्लुकोज म्हटलंय, ग्लुकोज मध्ये अल्डिहाइडिक ग्रुप असते म्हणून हा अल्डोहेक्सोज झाला. काय झाला? इट्स अन अल्डोज विथ अ 6 कार्बन ॲटम, सो इट इज अल्डोहेक्सोज. फ्रुक्टोज मध्ये 6 कार्बन असतात आणि त्यामध्ये कीटोन ग्रुप असते म्हणून ह्याला काय म्हणणार आहे तर कीटोहेक्सोज. काय म्हणणार आहे? कीटोहेक्सोज. मला इथं सांगा, ह्याचं नाव सांगा, ह्याचं नाव सांगा. किती कार्बन आहेत? किती कार्बन आहेत? 3. अल्डिहाइडिक ग्रुप आहे म्हणून ह्याचं नाव काय असणार आहे तर येस, अल्डो काय असणार आहे तर ट्रायओज. नेक्स्ट. येस, नेक्स्ट. नेक्स्ट. हा 1, हा 2 आणि हे 4, 6 आणि 1 7. काय? कीटो हेप्टोज. थोड्या टेक्स्टबुक मध्ये 6 आहेत आणि थोड्या टेक्स्टबुक मध्ये 7 आहेत. ह्या एक्झाम्पल मध्ये थोड्या टेक्स्टबुक मध्ये 6 कार्बन आहेत, थोड्या टेक्स्टबुक मध्ये 7 आहेत. मग इथं माझ्यासमोर तर 7 आहेत. हा 1, हा 2, हा 4 6 आणि हे 1 7 म्हणून कीटो हेप्टोज झाला. काय झाला? कीटो हेप्टोज. ठीक आहे. आता सगळ्यात पहिला आपण डिस्कस कशाचं करणार आहे तर ग्लुकोजचं. कशाचं डिस्कशन करणार आहे? ग्लुकोज. नाव हाऊ ग्लुकोज इज प्रिपेअर्ड. ग्लुकोजला आपण 2 वेने प्रिपेअर करू शकतो बाळांनो, आणि ग्लुकोजचा स्ट्रक्चर काय आहे ते सगळं आपण डिस्टिंग्विश करतो. इथं बघा, पहिला काय आहे? ग्लुकोज ऑकर्स इन नेचर हाऊ? Glucose occurs in nature in free as well as in the combined state. Glucose can be obtained from sucrose किंवा starch. सुक्रोज किंवा स्टार्च. सगळ्यात पहिला आपण
प्रिपरेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम काय बघूया, सुक्रोज. इथं बघा, हा C12 आहे, H22 आहे, O11 आहे. ह्याला कशाबरोबर ट्रीट करायचं, वॉटर बरोबर, इन प्रेझेन्स ऑफ सल्फ्युरिक ऍसिड. ऍसिडिक कंडिशन, कसल्या कंडिशनला, हे बघा, ह्याला जर वॉटर ऍड केलं तर तुम्हाला एक ग्लुकोज मिळतं C6H12O6, परत C6H12O6, दोन मॉलिक्युल्स वेगवेगळे मिळतात. तुम्ही म्हणाल मॅम मॉलिक्युलर फॉर्म्युला तर सेम आहे, वेगवेगळे कसे आहेत, तर एक तुम्हाला काय मिळतं तर ग्लुकोज, ज्यामध्ये अल्डिहायडिक ग्रुप असणार आहे म्हणून तो ग्लुकोज झाला, आणि एक असणार आहे कीटोनिक ग्रुप, त्याला आपण काय म्हणणार आहे तर फ्रुक्टोज. आता हे बघा, हे मिक्सचर मिळालं, ह्याला अल्कोहोल मध्ये ऍड केलं जातं. काय ऍड केलं जातं, अल्कोहोल. आणि अल्कोहोल मध्ये ग्लुकोज प्रेसिपिटेट होते. अल्कोहोल मध्ये ग्लुकोज काय होतंय, मग अल्कोहोल ग्लुकोज म्हणजे सॉलिडिफाय झाला तर त्या ग्लुकोजला आपण काय करू शकतो तर सेपरेट करू, काय करू शकतो, सेपरेट करू शकतो. सो इथं बघा, सुक्रोज इज हायड्रोलाइज्ड बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट HCl किंवा सल्फ्युरिक ऍसिड, कोण पण चालतंय. सुक्रोजला तुम्ही हायड्रोलाइज करू शकता बाय वॉर्मिंग विथ डायल्यूट HCl और बाय सल्फ्युरिक ऍसिड. किती आवर्स साठी, 2 आवर्स साठी. हे हायड्रोलायसिस झाल्यानंतर इट कन्वर्ट्स इट इनटू मिक्सचर ऑफ ग्लुकोज अँड फ्रुक्टोज. आता ग्लुकोज इज सेपरेटेड फ्रॉम द फ्रुक्टोज बाय ऍडिंग व्हॉट, इथेनॉल. ग्लुकोज कसा आहे, इनसोल्युबल इन इथेनॉल. कशामध्ये इनसोल्युबल आहे, इथेनॉल मध्ये. ग्लुकोज बिंग ऑलमोस्ट इनसोल्युबल इन अल्कोहोल, दॅट इज अल्कोहोल आपण इथेनॉलच यूज करतो. इट प्रेसिपिटेट आउट फर्स्ट, म्हणजे क्रिस्टलाइजेस आउट फर्स्ट. So the solution is filtered to obtain a crystals of glucose. C12H22 water, acidic condition sulfuric acid चालतंय, HCl चालतंय. ग्लुकोज आणि काय मिळाला, फ्रुक्टोज. मग हे मिक्सचर मिळालं, लिक्विड स्टेट मध्येच असते म्हणून इथेनॉल ऍड केलं जातं. मग इथेनॉल मध्ये कोण सोल्युबल नसतं, ग्लुकोज सोल्युबल नसतं, म्हणून तो बाहेर पडतो, म्हणून तो बाहेर पडतो. आता नेक्स्ट, कमर्शियल लार्ज स्केल प्रोडक्शनला, कसल्या प्रोडक्शनला, लार्ज स्केल प्रोडक्शनला, फ्रॉम स्टार्च. फ्रॉम व्हॉट, स्टार्च. स्टार्च जो आहे ना, हा ग्लुकोजचाच असतो, म्हणजे स्टार्च मध्ये जेवढे काही मोनोसॅकराइड्स असतात ना, ते सगळे ग्लुकोजचेच असतात. इथं बघा, हा फॉर्म्युला काय असतो, C6H10 काय आहे तर O5, हा N टाइम्स C6H10O5, C6H10O5 N टाइम्स. ह्यामध्ये काय ऍड करायचं, N टाइम्स काय ऍड करायचं तर वॉटर मॉलिक्युल्स ऍड करायचं. टेम्परेचर काय आहे तर 393 केल्विन, आणि प्रेशर किती आहे तर 2 to 3 ऍटमॉस्फिअर. हे इंडस्ट्रियल मेथड आहे बाळांनो, त्यामुळे ह्याचं टेम्परेचर आणि प्रेशर लक्षात ठेवायचं की स्टार्च आहे, स्टार्चचं हायड्रोलायसिस केलं 393 केल्विनला, 2 to 3 ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला, ऍसिडिक कंडिशनला. हे बघा, हे वॉटर मॉलिक्युल फक्त इथं ऍड करायचं. वॉटर मॉलिक्युल जर तुम्ही ऍड केला तर N टाइम्स काय मिळतंय, C6H12 काय मिळते तर O6, म्हणजे काय मिळाला, ग्लुकोज. C6H12O6 म्हणजे काय मिळाला, ग्लुकोज. काय मिळाला, ग्लुकोज. इंडस्ट्रियल मेथड, कसली मेथड आहे, हा. सो commercially glucose is obtained by hydrolysis of starch by boiling it with dilute sulfuric acid at 393 Kelvin under 2 to 3 atmospheric pressure. ही त्याची रिएक्शन आहे, N टाइम्स ग्लुकोज. हे बघा, हा N आहे आणि हा पण काय आहे N. हा इथं शिफ्ट केला, पॉलिमराइज प्रोडक्ट असतात, त्याचं ब्रेकडाऊन केलं जातं हायड्रोलायसिसनं, आणि इथं 2 हायड्रोजन आणि इथं 1 ऑक्सिजन, 2 हायड्रोजन 12 झाले, 1 ऑक्सिजन 6 झाले, ग्लुकोज मिळाला. आता ठीक आहे की ग्लुकोज मिळाला, पण त्या ग्लुकोज मध्ये कोण कोण आहे, किती कार्बन आहेत, किती हायड्रोजन आहेत, किंवा हा तेच की कार्बन हायड्रोजन किती आहेत, कंपोजिशन काय आहे त्याचा. मग त्या स्ट्रक्चर मध्ये अल्डिहाइडिक ग्रुप आहे का, कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल ग्रुप आहे तर तो कोणता कार्बोनिल ग्रुप आहे, अल्डिहाइड आहे का, कीटोनिक ग्रुप आहे. मग OH ग्रुप आहे, मग किती OH ग्रुप आहेत, मग OH ग्रुप किती आहेत तर त्यामध्ये प्रायमरी अल्कोहोलचे ग्रुप किती आहेत आणि सेकंडरी अल्कोहोलचे ग्रुप किती आहेत, हे पुढे बघतो आपण.
स्ट्रक्चर अँड प्रॉपर्टीज ऑफ ग्लुकोज. सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा टॉपिकचा, कारण ह्याच्यामध्ये जे रिॲक्शन्स आहेत ते विचारले जातात, 10 वेळा विचारतात एक्झामला, 10 वेळा. ह्याच्यावरती क्वेश्चन येतात ग्लुकोजचा स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी. कशाचा स्ट्रक्चर डिफाईन करण्यासाठी? ग्लुकोज. हे बघा, सगळ्यात पहिला ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे. हे कसं समजलं तर सगळ्यात पहिला आपण पर्सेंटेज कंपोजिशन फाइंड केले. म्हणजे कार्बन किती पर्सेंट आहे, हायड्रोजन किती पर्सेंट आहे, ऑक्सिजन किती पर्सेंट आहे, त्यावरनं त्याचा एम्पेरिकल फॉर्म्युला, त्यावरनं त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. कारण मॉलिक्युलर मास मला माहित होतं. काय माहित होतं? ह्याचं मॉलिक्युलर मास 180 असते, हे माहित होतं. त्यामुळे मला पर्सेंटेज कंपोजिशन माहित होते. काय माहित होते? हा, पर्सेंटेज कंपोजिशन माहित आहे, तर त्यावरनं मी एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड करणार. एम्पेरिकल फॉर्म्युलावरनं मॉलिक्युलर मास माहित असेल तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. ग्लुकोजचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे, कारण मला पर्सेंटेज कंपोजिशन माहित केले मी. त्या पर्सेंटेज कंपोजिशन वरनं एम्पेरिकल फॉर्म्युला फाइंड केला, आणि एम्पेरिकल फॉर्म्युलावरनं काय फाइंड केला तर मॉलिक्युलर फॉर्म्युला. 11वीचा पहिला टॉपिक सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री मध्ये आपण डिस्कस करतो, किंवा नवीन सिलेबस प्रमाणे अनालिटिकल केमिस्ट्री जो सेकंड टॉपिक आहे त्यामध्ये आपण हाऊ टू फाइंड एम्पेरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युला हे डिस्कस करतो. सो सगळ्यात पहिला बघा, अल्डो ग्लुकोज. ग्लुकोज काय आहे? ग्लुकोज हॅज अन अल्डोहेक्झोज स्ट्रक्चर. कसला स्ट्रक्चर आहे त्यामध्ये? अल्डोहेक्झोज म्हणजे 6 कार्बन आहेत आणि अल्डिहाइडिक ग्रुप आहे. पण हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे की 6 कार्बन आहेत, अल्डिहाइडिक ग्रुप आहे, त्या 6 कार्बन जे आहेत ते स्ट्रेट चेन मध्ये आहेत. दुसरी गोष्ट, त्यामध्ये ओएच ग्रुप किती आहेत तर 5 आहेत. त्या 5 ओएच ग्रुप मध्ये प्रायमरी कार्बन असणारा 1 आहे आणि सेकंडरी कार्बन असणारे 4 आहेत. अल्डिहाइडिक ग्रुप, सगळ्यात पहिला तर कार्बोनिल ग्रुप फाइंड केलं. मग तो कार्बोनिल ग्रुप आहे, अल्डिहाइडिक आहे का कीटोनिक, हे नंतरचा प्रश्न आला. सो इथं बघा मी काय म्हटलं, glucose has an aldohexose structure. In other words, glucose molecule contains one aldehydic group. What it contains? One aldehydic group. तो पण फॉर्मिल ग्रुप आहे. and remaining 5 carbon carry one OH group. टोटल 6 कार्बन आहेत ना. 6 कार्बनला एक कसला ग्रुप आहे? अल्डिहाइडिक. 5 कसले ग्रुप आहेत तर कार्बन असणारे OH ग्रुप आहेत. ओके. The 6 carbons in the glucose forms a one straight chain. एक सिंगल स्ट्रेट चेन फॉर्म करते. Okay. This aldohexose structure was established on the basis of the following chemical properties. पहिला काय? Molecular formula of glucose हा C6H12O6 आहे on the basis of its elemental composition. म्हणजे काय? हे बघा, हे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. ह्यावरनं आपण मोलार मास फाइंड करतो. काय फाइंड करतो? आणि एलिमेंटल कंपोजिशन मोलार मास मिळाला, पर्सेंटेज कंपोजिशन माहित असते, मग त्यावरनं आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला फाइंड करतो. आणि तो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे तर C6H12O6. ठीक आहे. पुढे बघा, आता कार्बन जे आहे त्या कार्बनला आपण ग्लुकोज जे आहे, ग्लुकोज C6H12O6 हा जो ग्लुकोज आहे ह्याला मी कॉन्सन्ट्रेटेड HI बरोबर ट्रीट केलं. आणि कॉन्सन्ट्रेटेड HI हा स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट आहे. काय आहे? कॉन्सन्ट्रेटेड HI काय आहे? स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. मग ह्याला मला हीट केल्यानंतर ना मला एक स्ट्रेट चेन मिळाली. किती कार्बनची स्ट्रेट चेन किती कार्बनची मिळाली तर 6 कार्बनची, कारण मला प्रोडक्ट मिळाला एन हेक्सेन. मग ह्यावर माझं पहिला कन्क्लुजन काय आहे? माझं पहिला कन्क्लुजन आहे की ग्लुकोज जो आहे, कोण आहे? ग्लुकोज. ह्या ग्लुकोज मध्ये ह्याचं ग्लुकोजचं रिडक्शन जर केलं आपण युजिंग स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट लाईक HI, वी गेट अ 6 कार्बन. सो ग्लुकोज कंटेन्स हाऊ मेनी कार्बन इन अ स्ट्रेट चेन? 6. पहिला कन्क्लुजन. कसला कन्क्लुजन? पहिला कन्क्लुजन. इथं बघा, the 6 carbon in the glucose molecule form a straight chain. Forms a how this was inferred. हे कशापासून इन्फर्ड केलं की ग्लुकोजला glucose gives N-hexane on prolonged heating with HI. And HI is a strong reducing agent. HI कसला reducing agent आहे? रिड्युसिंग एजंट आहे म्हणजे नॅसंट हायड्रोजन प्रोड्यूस करू शकतो. तर नॅसंट हायड्रोजन ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये ऍड झाले आणि आपल्याला स्ट्रक्चर मिळताना N-हेक्सेनचा मिळाला. कशाचा मिळाला? मग N-हेक्सेन मध्ये किती कार्बन आहेत?
6. म्हणजे ग्लुकोज मध्ये किती कार्बन आहेत? 6. आणि ते स्ट्रेट चेन मध्ये आहेत. कसल्या चेन मध्ये आहेत? कशा स्ट्रेट मध्ये आहेत? कशा चेन मध्ये आहेत? स्ट्रेट चेन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. नेक्स्ट, ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स वन कार्बोनिल ग्रुप. आता हा कार्बोनिल ग्रुप कसा हे बघा हा. जो तुमचा ग्लुकोज आहे ना, CH डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड, इथं CHOH किती टाइम तर 4 टाइम. परत हा काय आहे तर CH2OH. हा शॉर्टकट मधला ग्लुकोजचा स्ट्रक्चर मी ड्रॉ केलाय काय. ठीक आहे. ह्या ग्लुकोजला जर मी हायड्रोजन सायनाइड बरोबर ट्रीट केलं, कशाबरोबर ट्रीट केलं? इट अंडरगोस न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. कसली रिएक्शन दाखवतो? कसा? तर हा H वरती प्लस आहे आणि हा CN वरती काय आहे तर मायनस चार्ज असतो. हा बॉन्ड इथे शिफ्ट झाला तर ह्यावरती मायनस चार्ज येते आणि ह्यावरती काय येते तर प्लस. मग प्लसला कोण जॉईन करणार आहे? प्लसला कोण जॉईन करणार आहे? मायनस. आणि मायनसला कोण जॉईन होणार आहे तर प्लस. मग हा जो फॉर्म होतो हा ग्लुकोज सायनोहायड्रीन फॉर्म झाला. काय फॉर्म झाला? येस, काय फॉर्म झाला? ग्लुकोज सायनोहायड्रीन. इथं H आहे, इथं काय आहे तर OH आहे, इथं काय आहे तर CN आहे, परत इथं CHOH किती टाइम आहे तर 4 टाइम्स आहे, आणि इथं काय आहे तर CH2 काय आहे तर OH. सो हा कोण आहे तर ग्लुकोज सायनोहायड्रेट. हा काय कन्क्लूड करतो की त्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. कारण तो कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे माहित नाही. तो कार्बोनिल ग्रुप अल्डिहाइड आहे का कीटोन आहे हे माहित नाही. समजते का मी काय सांगते? येस ऑर नो? आता परत हीच रिएक्शन ही समजली. हे आपण अल्डिहाइड्स मध्ये बघितलेली होती रिएक्शन, न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन. मग ते अल्डिहाइड असू देत किंवा कीटोन असू देत, दोन्ही करतात हे ऍडिशन रिएक्शन. ठीक आहे. नेक्स्ट, परत बघा, हा CH आहे, इथं डबल बॉन्ड काय आहे O, इथं काय आहे तर परत CH आणि इथं काय आहे तर OH. ठीक आहे. हे किती टाइम्स घेऊया? 4 टाइम्स. इथं काय घेऊया? CH2OH. ह्याला मी कशाबरोबर ट्रीट केलं? हायड्रोजाईन बरोबर ना, हायड्रॉक्झिलामाइन. हायड्रॉक्झिलामाइन NH2OH असतं. NH2OH इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय केला? रिमूव्ह. इथला ऑक्सिजन आणि इथला हायड्रोजन काय केला? रिमूव्ह केला. रिमूव्ह करून आपल्याला परत C डबल बॉन्ड N सिंगल बॉन्ड काय येणार आहे तर OH, इथं काय येणार आहे तर H, परत इथं CHOH किती टाइम येणार आहे तर 4 टाइम येणार आहे, आणि इथं काय येणार आहे तर CH2OH. ह्याला म्हणतात ग्लुकॉक्साईन. काय म्हणतो आपण ह्याला? ग्लुकॉक्साईन. हे बघा, ही जी रिएक्शन आहे ग्लुकॉक्साईनची, किंवा ही जी रिएक्शन आहे ही जी रिएक्शन आपण बघितली, ही रिएक्शन असू दे किंवा ही रिएक्शन असू दे, हे दोन्ही रिएक्शन असू देत. हे बघा, HCN जेव्हा ऍड केला तेव्हा कार्बोनिल ग्रुप अक्रॉस ऍडिशन झाला. न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन कोण दाखवतंय? न्यूक्लियोफिलिक ऍडिशन रिएक्शन अल्डिहाइड्स आणि कीटोन्स दाखवतात. परत कंडेन्सेशन रिएक्शन आहे, इथला O आणि इथला H2 रिमूव्ह झाला म्हणजे काय झाला तर मायनस काय झाला तर H2O झाला. हे दोन्ही रिएक्शन्स कोण दाखवतात? कार्बोनिल असणारे ग्रुप. मग तो कार्बोनिल अल्डिहाइड आहे का कीटोन आहे अजून माहित नाही, ते पुढे आपण बघणार आहे. आता फक्त काय कन्क्लूड केलं आपण ह्याच्यावरनं इन्फरन्स आपला काय आला की ग्लुकोज मध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. कोण प्रेझेंट आहे? कोण प्रेझेंट आहे? कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट आहे. ग्लुकोज मध्ये कोण प्रेझेंट आहे? कार्बोनिल. सो इथं बघा, द ग्लुकोज मॉलिक्यूल कंटेन्स 1 कार्बोनिल ग्रुप. आता हा 1 कार्बोनिल ग्रुप आहे, हे कसं इन्फर केलं तर दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द ऑब्झर्वेशन दॅट ग्लुकोज फॉर्म्स ऑक्साइन्स बाय रिएक्शन विथ हायड्रॉक्झिलामाइन्स and give cyanohydrates on reaction with hydrogen cyanide. So this reaction or this reaction which I have given you on the page, this both the reactions are given by both aldehydes and ketone. Aldehyde पण ही रिएक्शन देऊ शकतो, कीटोन पण देऊ शकतो. त्यामुळे इथं फक्त कन्क्लुजन काय आहे? कोण प्रेझेंट आहे?
कार्बोनिल ग्रुप, कार्बोक्सिल नाही, कार्बोक्सिल म्हणजे COOH झाला. कार्बोनिल ग्रुप म्हणजे C डबल बॉन्ड आहे. कोण आहे? C डबल बॉन्ड. ठीक. आता पुढे बघा परत. आता हा जो पर्टिक्युलर माझा स्ट्रक्चर आहे CHOH किती टाइम आहे तर 4 टाइम्स, परत काय आहे तर CH2 काय आहे तर OH. हा जो माझ्याकडे कोणता ग्रुप आहे, हा कोणता ग्रुप आहे माझ्याकडे, कोणता ग्रुप आहे मला माहित नाही, हा ग्लुकोज आहे मला माहित आहे, मला कन्क्लूड करायचं आहे ह्यामध्ये. ह्याला जर मी कशाबरोबर ट्रीट केलं, नायट्रिक ऍसिड, कोणाबरोबर ट्रीट केलं, हा नायट्रिक ऍसिड कोण आहे सांगा, नॅसंट ऑक्सिजन देतो. नायट्रिक ऍसिड काय करतं, हा मग आता ह्याला लिहिताना कसं लिहिते बघा, इथं ऑक्सिजन, नॅसंट ऑक्सिजन हा दिला कोणी तर नायट्रिक ऍसिड, कोणी दिला, कोणी दिला, नायट्रिक ऍसिड. होते काय बघा, हा जो अल्डिहाइडिक ग्रुप आहे ना, हा कशामध्ये कन्वर्ट होतो, COOH, कशामध्ये कन्वर्ट होतो, आणि परत काय येणार आहे तर CHOH किती टाइम आहे तर 4 टाइम्स, परत इथं काय येणार आहे तर CH2OH. आपल्याला हे माहित आहे की अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन होत आहे, पण कीटोनचं ऑक्सिडेशन होत. आता हा जो आपल्याला ग्लुकोज आहे, ह्या ग्लुकोज पासून आपल्याला कसला ऍसिड मिळाला, हा कसला ऍसिड मिळाला, हा ग्लुकॉनिक ऍसिड. मग ग्लुकोज पासून ग्लुकॉनिक ऍसिड मिळतोय, म्हणजे जो कार्बोनिल ग्रुप आहे, कोण आहे, कोण आहे, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइड आहे, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइड आहे. ठीक आहे. नेक्स्ट, आता ह्यामध्ये नेक्स्ट आपण अजून एक करतो असायलेशन. परत हा जो काय तुमचा ग्लुकोजचा स्ट्रक्चर आहे, ह्याला आपण ट्रीट करतो CHOH 4 टाइम्स, परत इथं काय आहे तर CH2 काय आहे तर OH. ह्याला आपण ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ट्रीट करूया. कशाबरोबर ट्रीट करूया, आता ऍसिटिक अनहायड्राइड कसा असतो, CH3C डबल बॉन्ड O, सिंगल बॉन्ड O, C डबल बॉन्ड O, CH3. तुम्ही ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर ही ट्रीट करू शकताय, किंवा तुम्ही ऍसिटिल क्लोराइड बरोबर ही ट्रीट करू शकताय. बरं इथं बघा, हा जो CHOH असतं ना, हे CHO मायनस असतं आणि H काय असतं प्लस. इथं O मायनस आणि H काय असतं प्लस. किती आहेत O मायनस आणि H प्लस असे, OH ग्रुप किती आहेत, म्हणून इथं मी किती घेणार आहे तर हा 5 जर घेतला तर हा CH3C डबल बॉन्ड O काय असतं तर प्लस, आणि CH3C डबल बॉन्ड O सिंगल बॉन्ड O काय असतं तर मायनस. मग प्लसला प्लस रिप्लेस होत आहे, काय रिप्लेस होत आहे, मग प्लसला प्लस जर रिप्लेस झाला तर इथं प्रोडक्ट मिळताना CHO, परत इथं काय येणार आहे तर CHO, इथं काय येणार आहे C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3. किती टाइम्स आहे तर हा, किती टाइम्स आहे हा 4 टाइम्स, 4दा व्हायचं आहे ना, मग 4दा O C डबल बॉन्ड O CH3, O तर इथलाच, हा C डबल बॉन्ड O CH3 बाहेर चालाय. परत इथं काय येणार आहे तर CH2O, आणि इथं काय येणार आहे तर C डबल बॉन्ड O काय येणार आहे तर CH3. मला हा मिळाला ग्लुकोज, काय मिळाला मला, हा ग्लुकोज पेंटा ऍसिटेट. काय मिळाला मला, हा ग्लुकोज पेंटा ऍसिटेट काय कन्क्लूड करतं, हा ग्लुकोज पेंटा ऍसिटेट काय कन्क्लूड करतं की ग्लुकोजच्या स्ट्रक्चर मध्ये किती OH आहेत, 5. किती OH आहेत, किती OH आहेत, का 5 OH आहेत, कारण पेंटा ऍसिटेट मिळाला. काय मिळाला, इथं मी बॅलेन्सिंग करतेय, पण हे जेव्हा रिॲक्शन कॅरी आउट केली, काय कॅरी आउट केली, काय कॅरी आउट केली, जेव्हा रिॲक्शन कॅरी आउट केली तेव्हा मला प्रोडक्ट ग्लुकोज पेंटा ऍसिटेट मिळाला. काय मिळाला, काय मिळाला, ग्लुकोज पेंटा ऍसिटेट.
मग ग्लुकोज पेंटाएसिडेट प्रोडक्ट मिळाल्यानंतर मी काय कन्क्लूड करणार आहे की ठीक आहे 6 कार्बन आहे, त्या 6 कार्बन मधला एक कोण आहे तर CHO अल्डिहाइडिक ग्रुप आहे. राहिलेली जी 5 कार्बन आहेत त्याला सगळ्यांना कोणता ग्रुप आहे तर OH. कोणता ग्रुप आहे? कोणता ग्रुप आहे? OH. परत पुढं इथे बघा, the carbonyl group in the glucose is in the form of aldehyde. कोण आहे? कोणाच्या फॉर्म मध्ये आहे? अल्डिहाइड. का? This was inferred from the observation that glucose get oxidized to 6 carbon monocarboxylic acid called as gluconic acid. इथं ब्रोमीन वॉटर वापरलाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्ही नायट्रिक ऍसिड ही यूज करू शकताय. पुढे तेच यूज करणार आहे आपण. हा ब्रोमीन ठीक आहे, टेक्स्टबुक मध्ये ब्रोमीन वॉटर ह्या रिएक्शनला घेतलंय तर ब्रोमीन वॉटरच घ्या. पण कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड पण आपण घेतो ज्यापासून आपल्याला सुसिनिक ऍसिड मिळतं. कसलं ऍसिड मिळतं? कसलं ऍसिड मिळतं? कसलं ऍसिड मिळतं? इथं बघा. So this was inferred from the observation that glucose get oxidized to 6 carbon monocarboxylic acid gluconic acid with bromine water which is a mild oxidizing agent. Ha, this is very interesting. Actually concentrated nitric acid strong oxidizing agent आहे. कसला एजंट आहे? इथं माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट का वापरलंय तर मला फक्त अल्डिहाइडला ऑक्सिडाइज करायचंय. कोणाला ऑक्सिडाइज करायचंय? कारण पुढे आपण जेव्हा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरतो ना तो अल्डिहाइडला पण ऑक्सिडाइज करतो आणि जो प्रायमरी अल्कोहोल आहे ना CH2OH कोण आहे? त्या दोघांना ऑक्सिडाइज करतो. सो ठीक आहे, इथं ब्रोमीन वॉटरच यूज करा. ग्लुकोजला ब्रोमीन वॉटर बरोबर ट्रीट केलं, ऑक्सिडेशन करून काय मिळते तर ग्लुकॉनिक ऍसिड. कसला ऍसिड मिळतं? पुढे बघा, ग्लुकोज कंटेन्स हाऊ मेनी OH ग्रुप? ग्लुकोज कंटेन्स हाऊ मेनी OH ग्रुप? 5 OH ग्रुप. आता हा कसा इन्फर केला? This was inferred from the observation that glucose reacts with acetic anhydride to form what? Glucose pentaacetate. As the glucose is a stable compound, it was further inferred that 5 hydroxyl groups are bonded to 5 different carbon atoms in the glucose molecule. हे बघा हा ग्लुकोज पेंटाएसिटेट. आता लास्टचं रिएक्शन बघा. मान्य आहे की मला 5 OH ग्रुप आहेत. किती OH ग्रुप आहेत? 5. पण ते 5 OH ग्रुप मधले प्रायमरी कार्बनचे किती आहेत आणि सेकंडरी कार्बनचे किती आहेत? हे बघा, तुम्हाला आठवतंय का नाही आठवतंय मला माहित नाही. ठीक आहे, इथं पहिला ब्रोमीन लिहूया. ही जी रिएक्शन आहे हा विथ द हेल्प ऑफ काय करतो? ब्रोमीन. ऑक्सिडेशनच आहे. ब्रोमीन वॉटर हा ऑक्सिडायझिंग एजंटच आहे. हायपोब्रोमस ऍसिड नॅसल्ट ऑक्सिजन देतो. ठीक आहे, सेम रिएक्शन आता ही जर मी केली, CHO घेतला, इथं परत काय घेतला? CHOH काय घेतला? 4 टाइम्स घेतला आणि इथं काय तर CH2 काय घेतला तर OH. ह्याला जर मी कशाबरोबर ट्रीट केलं? कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड जो की स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे. हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा काय आहे? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. बाळांनो, हा CHO पण ऑक्सिडाइज होतो आणि हा CH2OH पण ऑक्सिडाइज होतो. Because if you remember that primary alcohol on oxidation gives aldehyde आणि aldehydeचं फर्दर ऑक्सिडेशन होऊन काय मिळत असतं तर कार्बोक्सिलिक ऍसिड मिळत असतं. सो ह्यावरनं कन्क्लूड काय होतं जेव्हा तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ऍसिड वापरताय तर COOH CH-OH किती टाइम्स? 4 टाइम्स आणि हा पण कशामध्ये कन्वर्ट होतो? COH. दॅट्स वाय इथं आपण ब्रोमीन वॉटर वापरतो जो की माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे आणि हा कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड वापरतो जो की स्ट्रॉंग. ह्याला कसला ऍसिड म्हणतो बाळांनो आपण? कसला ऍसिड म्हणतो? सुसिनिक ऍसिड. कसला ऍसिड आहे? सुसिनिक ऍसिड. सॅक्रिक का सुसिनिक? 6 कार्बन आहेत रे. बरं ठीक, सॅक्रिक ऍसिड 6 आहेत. नाही, 6 कार्बनला डायकार्बोक्सिलिक ऍसिड असेल तर सुसेनिक नाही, ऍडियापिक ऍसिड असतो. नाही नाही, सॅक्रिकच आहे. सॅक्रिक ऍसिड कारण CHOH आहे ना त्यामध्ये 4 टाइम्स. सो इथं ग्लुकॉनिक ऍसिड आणि हा कसला ऍसिड मिळाला तर सॅक्रिक. हा जो आहे ना
हा वाला फक्त हा ग्लुकॉनिक ऍसिड. ह्या ग्लुकॉनिक ऍसिडला जरी तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केला, कोणाबरोबर ट्रीट केला, कोणाबरोबर ट्रीट केला, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड, परत हा कसला एजंट आहे, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो हा जो आहे ना प्रायमरी अल्कोहोल, हा प्रायमरी अल्कोहोल पण कशामध्ये कन्वर्ट होतो, कार्बोक्सिलिक ऍसिड. म्हणजे परत इथं मिळताना COOH, इथं CHOH काय येणार आहे, तर 4 टाइम्स येणार, परत इथं काय येणार आहे, तर COOH, इथं काय येणार आहे, COOH. ह्याला आपण कसला ऍसिड म्हणणार आहे, शॅकरिक ऍसिड. सांगायचं फक्त एवढंच आहे तुम्हाला की तुमचा ग्लुकॉनिक ऍसिड आहे, त्या ग्लुकॉनिक ऍसिडचं पण जर तुम्ही काय केला, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड घेऊन ऑक्सिडेशन केला, तर तुम्हाला कसला ऍसिड मिळतो, शॅकरिक ऍसिड. कसला ऍसिड मिळतो, शॅकरिक ऍसिड. आणि जर तुम्ही ग्लुकोजला जरी डायरेक्टली कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर ट्रीट केला, तर त्याचा हा पण ग्रुप आणि हा पण ग्रुप, दोन्ही ग्रुप काय होत असतात, तर रिप्लेस होत असतात. दोन्ही ग्रुप, वरचा पण अल्डिहायडिक ग्रुप पण COH मध्ये कन्वर्ट होतं आणि CH2OH मधला पण COH मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे काय मिळाला, कसला ऍसिड मिळाला, तर शॅक्रिक ऍसिड. समजतंय? म्हणजे ह्यावरनं काय काय कन्क्लुजन आले लक्षात येतात का, ही वाली रिएक्शन बघा. दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द ऑब्झर्वेशन, दिस वॉज इन्फर्ड फ्रॉम द फॉलोइंग ऑब्झर्वेशन की ग्लुकोज अँड ग्लुकॉनिक ऍसिड, हा ग्लुकोज आहे, हा ग्लुकोज आहे आणि हा कोण आहे, तर ग्लुकॉनिक ऍसिड आहे. ह्या दोघांचं जर मी ऑक्सिडेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. सो ग्लुकोज मधला CHO आणि CH2OH दोन्ही कशामध्ये कन्वर्ट होतो, COOH आणि COOH. आणि ग्लुकॉनिक ऍसिड मधला फक्त CH2OH. मग ह्यावरनं काय कन्क्लूड होतं की 5 जे OH ग्रुप आहेत त्यामधला एक OH ग्रुप कशाला जॉईन आहे, प्रायमरीला. कारण जर तो प्रायमरीला जॉईन असेल तरच त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे. कारण प्रायमरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाइज होतात, सेकंडरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाइज होत नाही. प्रायमरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाइज होतात, सेकंडरी अल्कोहोल इझिली ऑक्सिडाइज होत नाही. सो इथं ग्लुकोज अँड ग्लुकॉनिक ऍसिड बोथ गिव्स द सेम डायकार्बोक्सिलिक ऍसिड. ह्यावरनं कन्क्लुजन होते की त्यामध्ये एक प्रायमरी OH ग्रुप असतो, CH2OH. काय काय झालं, पहिली रिएक्शन म्हटली एम्पेरिकल फॉर्म्युला कंपोजिशन वरनं मॉलिक्युलर फॉर्म्युला C6H12O6 आहे पहिला, थिओरटिकल आहे. दुसरा, त्याला तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HI बरोबर ट्रीट केला, स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट, तुम्हाला तर N-हेक्सेन मिळते. म्हणजे तुम्हाला असं समजते की त्या स्ट्रेच चेन मध्ये किती कार्बन आहेत, तर 6 कार्बन आहेत. नेक्स्ट आपण काय कन्क्लूड केलं, कोणाबरोबर रिएक्शन केली त्याची, HCN, हायड्रोजन सायनाइड, मग सायनोहायड्रिन मिळाला, ग्लुकोसायनोहायड्रिन मिळाला. आणि कोणाबरोबर रिएक्शन केली, हायड्रोक्सिल अमाइन, ग्लुकोजची, काय मिळालं आपल्याला, ग्लुकोक्साईन. त्यावरनं काय कन्क्लुजन आला, कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट. मग नेक्स्ट आपण काय केलं, कोणाबरोबर रिएक्शन केली त्याची, ब्रोमीन वॉटर, नाही हा ब्रोमीन वॉटर बरोबर, ब्रोमीन वॉटर बरोबर रिएक्ट केल्यानंतर फक्त अल्डिहाइड ग्रुप ऑक्सिडाइज होणार आहे. कोण ऑक्सिडाइज होणार आहे, बिकॉज ब्रोमीन वॉटर हा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कसला एजंट असतो, माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट. सो तुमचा अल्डिहाइड एक ग्रुपच ऑक्सिडाइज झाला. म्हणजे आता तो जो कार्बोनिल ग्रुप आहे, कोणता ग्रुप आहे, तो अल्डिहाइड आहे. का, तर माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये पण तो काय झाला, ऑक्सिडाइज. कोण माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये ऑक्सिडाइज होतात, अल्डिहाइड्स. कीटोन्स होत, कीटोन्स होत, कीटोन्स होत नाही. सो कन्क्लुजन काय झालं की जो कार्बोनिल ग्रुप आहे तो अल्डिहाइडिक ग्रुप आहे, जो कार्बोनिल ग्रुप आहे तो काय आहे, अल्डिहाइड. पुढं कोणाबरोबर रिएक्शन केली, ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर. ऍसिटिक अनहायड्राइड बरोबर रिएक्ट केली तर आपल्याला काय मिळालं, ग्लुकोज पेंटा ऍसिडेट. ग्लुकोज पेंटा ऍसिडेट वरनं कन्क्लुजन काय ड्रॉ झाला, किती OH ग्रुप आहेत, 5. त्या 5 OH ग्रुप मधला एक प्रायमरी OH ग्रुप आहे, त्यासाठी आपण काय केलं, त्याला कोणाबरोबर ट्रीट केलं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. कोण होता, कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड. मग कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ऍसिड बरोबर जेव्हा तुम्ही स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर ट्रीट करताय, मग तो ग्लुकोज असू दे, कोण असू दे, ग्लुकोज किंवा ग्लुकॉनिक ऍसिड असू दे,
कशामध्ये कन्वर्ट होतो? सॅकरिक ऍसिड. सो इट कन्क्लूड्स की त्यामध्ये 5 OH मधला 1 OH प्रायमरी कार्बनला जॉईन आहे. 5 OH मधला 1 OH कोणाला जॉईन आहे? प्रायमरी कार्बन. समजतंय का? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. हे बघा, हे त्याचे स्ट्रक्चर्स आहेत ग्लुकोजचे. फिशर्स प्रोजेक्शन्स म्हणतो आपण. कसलं प्रोजेक्शन म्हणतो आपण ह्याला? फिशर्स प्रोजेक्शन. किती कार्बन असतात टोटल? स्ट्रेट चेन मध्ये 6. हा 1, हा 2, हा 3, हा 4, हा 5 आणि हा काय आहे तर 6. ठीक आहे. एक ग्रुप काय असणार आहे तर CHO. इथं मी काय म्हटलं, सेकंड कार्बनला OH राईटला आणि H कुठं असतं? लेफ्टला. थर्ड कार्बनला H राईटला आणि OH कुठं असतं तर लेफ्टला. परत इथं OH राईटला, H लेफ्टला. परत इथं OH राईटला, H लेफ्टला. परत इथं OH, इथं H आणि इथं काय आला तर H. ह्या कार्बनला जे काही 4 ग्रुप जॉईन आहेत ते काय आहेत? वेगळे आहेत. म्हणजे हा कसला कार्बन आहे? कायरल कार्बन. परत ह्या कार्बनला 4 ग्रुप आहेत ते वेगळे आहेत. कायरल. परत 4 ग्रुप वेगळे आहेत. कायरल. परत 4 ग्रुप वेगळे आहेत. कार्बन. हे जे आहेत ना, असे स्ट्रेट लाईन ड्रॉ केले. हा CHO ग्रुप एक आणि हा CH2OH ग्रुप एक. आणि असे स्ट्रेट लाईन जे आहे, इथं कार्बनच आहे, इथं कार्बनच आहे, इथं कार्बनच आहे, इथं कार्बन. आणि हे कार्बनची ऍस्ट्रिक साईन काय सांगते? कार्बनची ऍस्ट्रिक साईन काय सांगते की तो कायरल कार्बन आहे. कायरल कार्बन म्हणजे त्याला 4ही ग्रुप्स काय जॉईन झालेले आहेत? वेगळे. हे ग्लुकॉनिक ऍसिड आहे, काय नाहीये दुसरं. इथं पण फक्त CHO च्या जागी काय आलाय तर COOH. नेक्स्ट हा कोण आहे तर सॅकरिक ऍसिड आहे. कसला ऍसिड आहे? सॅक्रिक ऍसिडला पण इथं COH इथं COH. परत हे 2, 3, 4, 5 कार्बनला कसला कार्बन आहे तर कायरल कार्बन आहे. कसला कार्बन आहे? हे ओपन स्ट्रक्चर आहेत बाळांनो. कसले स्ट्रक्चर आहे? ओपन स्ट्रक्चरचा प्रॉब्लेम काय? खूप सारे प्रॉपर्टीज ओपन स्ट्रक्चर काय करू शकत नाही तर देऊ शकत नाही. इथे त्यांनी मेन्शनही केलंय कुठेतरी. ठीक आहे. इथं बघा, ऑप्टिकल आयसोमेरिझम ऑफ ग्लुकोज. Structural formula of glucose shows that it contains how many chiral carbon atoms? 4. ऑप्टिकल आयसोमर्स कसे असतात तर 2n. कोणत्या फॉर्म्युलाने देतो आपण ग्लुकोज मध्ये? मग 2n म्हणजे 2/4. 2/4 किती येणार आहे? 2/4 16. म्हणजे ह्याचे किती ऑप्टिकल आयसोमर असणार आहे? 16. किती ऑप्टिकल आयसोमर्स असणार आहेत? 16. सो you have learned that every chiral carbon has 2 distinct spatial arrangement of groups around the. In other words, 2 distinct configurations are possible for each of the 4 chiral carbons of glucose. So stereostructure of glucose is there for out of the several possible stereostructure of aldose. Normal formula 2 आपण काय म्हणतो? n. ऑप्टिकल आयसोमर फाइंड करण्यासाठी ग्लुकोज असू दे किंवा फ्रुक्टोज असू दे. n म्हणजे नंबर ऑफ काय असतात तर कायरल कार्बन असतात. मग 2/4 म्हणजे 16. फ्रुक्टोज मध्ये किती असतात कायरल कार्बन? 3 असतात. मग 2/8 सॉरी 2/3. 2/3 म्हणजे काय येणार आहे तर 8. 2/3 म्हणजे काय येणार आहे? 2/3 म्हणजे काय येणार आहे? 8. ठीक आहे. So on the basis of very elaborate chemical evidence and measurement of optical activity, various chemical involved Fisher's projection आहे हे सगळे. कसले प्रोजेक्शन्स आहेत? फिशर्स प्रोजेक्शन्स. हे सगळ्यांनी स्ट्रक्चर दिलं. आता ग्लुकोज कोण आहे? ग्लुकोज. ग्लुकोजच्या सोल्युशन मध्ये जर प्लेन पोलराइज लाईट पास केली, ग्लुकोजच्या आठवते का आपण ॲलो अल्केन्स मध्ये बघितलेलं होतं, कायरल कार्बन असेल जर तुम्ही ग्लुकोजच्या सोल्युशन मध्ये काय पास केली? प्लेन पोलराइज्ड लाईट काय केली? पास. तर ती कायम क्लॉकवाईज रोटेट होते. कशी रोटेट होते? म्हणजे ग्लुकोज डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. ग्लुकोज किती अँगलला डेक्स्ट्रो रोटेटरी आहे बघा तो? +52.7. पार्ट करायचं. रोटेशन अँगल ऑफ रोटेशन किती आहे डेक्स्ट्रो रोटेटरी आहे तर? क्लॉकवाईज रोटेट होते ना, मग +52 काय आहे तर 7 डिग्री. हे पाठ करायचं, हे लक्षातच असायला पाहिजे. काय असायला पाहिजे? लक्षात. काय? ग्लुकोज इज अन ऑप्टिकली ऍक्टिव्ह कंपाऊंड अँड हॅज अ स्पेसिफिक रोटेशन डेक्स्ट्रो रोटेटरी विच इज इक्वल टू
plus 52.7. Due to its dextro rotation, glucose is called as dextrose. तो डेक्स्ट्रो रोटेटरी आहे म्हणून त्याला डेक्स्ट्रोज म्हणतो. ग्लुकोजला डेक्स्ट्रोज का म्हणतो? कारण तो कंपल्सरी डेक्स्ट्रो रोटेटरी आहे. कसा आहे? कोणता पण ग्लुकोजचा फॉर्म्युला घ्या, कोणता पण ग्लुकोज घ्या, कुठून पण ग्लुकोज आणा, ग्लुकोजच असणार आहे, चेंज होणार नाही. आणि तो ग्लुकोज रोटेट होताना कसा रोटेट होतो? येस. सो द डेझिग्नेशन प्लस, ही प्लस म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरीचं, किंवा स्मॉल डी म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी. हे जे डी आहे ना, कॅपिटल डी, हे कॉन्फिगरेशन आहे. काय आहे? त्याचा रोटेशनशी काही संबंध नाही. तो कशावरती डिपेंड करतो? डीएल कॉन्फिगरेशन, की तुमचा हा टर्मिनल कार्बन आहे, त्याच्यापासून येणारा फर्स्ट कायरल कार्बन म्हणजे इथून सेकंड कार्बन बघायचा, त्याचा ओएच कोणत्या साईडला आहे? राईटला असेल तर डी कॉन्फिगरेशन, आणि त्याचा ओएच जर लेफ्टला असेल तर एल कॉन्फिगरेशन. तुम्ही ग्लुकोज बघा, ग्लुकोज आपण जे ड्रॉ केलेले ग्लुकोज आहेत किंवा जेवढे काही स्ट्रक्चर आपण ग्लुकोज मध्ये बघितले, त्या ग्लुकोजच्या टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनचा ओएच राईटला आहे, टर्मिनल एंडच्या सेकंड कार्बनचा ओएच राईटला आहे, टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनचा ओएच कोणत्या साईडला आहे? राईटला. मग राईटला म्हणजे त्यासाठी मग तो डी, कॅपिटल डी लिहितो. हा कॉन्फिगरेशनचा झाला. हा काय दाखवतो? पोझिशन दाखवतो. टर्मिनल एंड पासून लगेचचा जो कायरल कार्बन आहे त्याला ओएच कोणत्या साईडला आहे? राईटला साईडला असेल तर डी, आणि लेफ्टला साईडला असेल तर एल. ठीक आहे. तो ग्लिसरॉल्डिहाइड आहे, तो समजतो का? ह्यामध्ये प्लस आहे म्हणजे डेक्स्ट्रोरोटेटरी आहे, आणि मायनस आहे म्हणून लेव्होरोटेटरी आहे. ह्याचा संबंध कॅपिटल डी आणि कॅपिटल एल शी नाही. कॅपिटल डी आणि कॅपिटल एल चा संबंध काय? की टर्मिनल एंड पासून सेकंड कार्बनचा ओएच कोणत्या साईडला आहे? राईटला आहे तर कॅपिटल डी, लेफ्टला आहे तर स्मॉल सॉरी लेफ्टला आहे तर कॅपिटल एल. मला सांगा, ह्या कॉन्फिगरेशन मध्ये बघा, हा CH2OH आहे ना, इथं OH कोणत्या साईडला आहे? डी. इथून OH कोणत्या साईडला आहे? टर्मिनल पासून सेकंड कार्बन, मग डी. ग्लुकोज डी असतं. ग्लुकोज कसला कॉन्फिगरेशन असतं? डी कॉन्फिगरेशन. समझ में आ रहा है? यस और नो? ठीक आहे. पहिला जेवढे मी सांगितले तेवढे रिएक्शन्स लिहून घ्या.